नमस्कार, मी सुप्रियाज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आंबट गोड तिखट चवीची कैरीची चटणी मी आज दाखवणार आहे. शक्यतो कैरीची चटणी आपण घरी बनवली की ती 2-4 दिवसातच आपल्याला संपवावी लागते. तर ही जी चटणी दाखवणार आहे ती 1 महिना आरामात व्यवस्थित अशी टिकते. तर इथे बघू शकता की बघता क्षणी तोंडाला पाणी सुटते. तर कमी साहित्यात बनते. इथे बघू शकता, इथे 2 कैऱ्या आहेत माझ्याकडे, स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. कैरीचा वरचा भाग आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. आणि माझ्याकडे पहिली अर्धी कैरी होती, कारण अर्धी कैरी मी वापरलेली आहे. तर बघू शकता याचं व्यवस्थित अशा पद्धतीने साल काढून घेतलेलं आहे. तर साल काढल्यानंतर याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत. तर ही कैरी वापरणार नाही, कारण ही जास्त पिकलेली आहे, म्हणजे आंबाच तयार झालेला आहे. म्हणजे आपल्याला एकाच कैरीचा, 1.5 कैरीचाच इथे वापर करणार आहे मी. तुमच्याकडे जेवढी कैरी असेल तेवढे तुम्ही वापरू शकता. तर मिक्सरवर व्यवस्थित अशा पद्धतीने बारीक करून घेतलेलं आहे. तर इथे बघू शकता मेजरनी इथे बघू शकता 1च वाटी आपला कैरीचा किस भरलेला आहे. तर तेलामध्ये मोहरी, जिरे आणि त्याच पद्धतीने आपल्याला हिंग घालून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता फोडणी व्यवस्थित आपल्याला झाली की त्याच्यामध्ये आपल्याला मेथ्या घालून घ्यायच्या आहेत. मेथी दाणा जो असतो तो आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित अशा पद्धतीने फोडणी होऊ द्यायची आहे. आणि हा जो कैरीचा खिस आहे किंवा मिक्सरवर जी आपली कैरी काढलेली आहे, तुम्ही कैरी किसूनही घेऊ शकता, पण मिक्सरवर पटकन होते. आणि व्यवस्थित अशा पद्धतीने ही कैरी आपल्याला परतून घ्यायची आहे. छान आपल्याला परतल्यानंतर, तर खूप बनवायला अगदी सोपी आहे आणि तोंडी लावण्यासाठी छान ऑप्शन आहे. तर व्यवस्थित असं मेथी दाण्याने त्याला जास्त स्वाद येतो, तुम्ही नक्की वापरा. तर अशा पद्धतीने तुम्हाला कढीपत्ता आणि कोथिंबीर फोडणीत घालायची असेल तर नक्कीच घालू शकता, हरकत नाही. त्यानेही चटणीला अतिशय छान असा छान टेस्ट येते. तर अशा पद्धतीने कैरी परतून झाल्यानंतर इथे 1 वाटी कैरी होती, तर अर्धीच वाटी गूळ घातलेला आहे मी, कारण कैरी गोड आहे. तर तुम्ही कैरीची टेस्ट घेऊनच गुळाचा वापर करायचा. इथं गूळ पावडर आहे. गुळाचा पावडरचा कलर काळा असल्यामुळे चटणीचा कलर काळा आलेला आहे. तर तुम्हाला दुसरा कुठलाही गूळ वापरायचा असेल तर हरकत नाही. तर इथे बघू शकता चवीनुसार मीठ वापरलेलं आहे यामध्ये मी. आणि इथे बघू शकता इथे हळद घातलेली आहे, 1 चमचा तिखट घातलेला आहे आणि 1 बेडगी मिरचीचं तिखट आहे. इथे मी बघू शकता लोणचे मसाल्याचा 1 चमचा घातलेला आहे. असेल तर घाला, नसेल तर हरकत नाही, पण याने चव खूप छान येते. तर नुसतं तिखट आणि मीठ घातलं तरी हरकत नाही, पण ही कैरीची जी चटणी आहे अतिशय चवीला छान बनते. आणि तिखट मीठ सगळं घातल्यानंतर पटकन गॅस आपल्याला बंद करायचा आणि थोडासा जाडसर शेंगदाण्याचा कूट इथे वापरलेला आहे. ऑप्शनल आहे, नाही वापरला तरी हरकत नाही, पण त्याने चव छान येते. तर एकच कैरीची अगदी थोड्या प्रमाणात बनलेली आहे, पण तुम्हाला जास्त क्वांटिटीत बनवायची असेल तर नक्की ट्राय करू शकता. तर बघू शकता फक्त तिखट मिठाचाच वापर करून इथे मी ही चटपटीत अशी कैरीची चटणी बनवलेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. भात वरणासोबत किंवा पोळी भाकरीसोबतही ही चटणी अतिशय छान लागते, किंवा तोंडी लावण्यासाठी आपल्याला काहीतरी ऑप्शन हवाच असतो. त्यामुळे ही कैरीची चटणी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. खूप तामझाम नाही, खूप काही साहित्य लागत नाही, पण दिसायला अतिशय चटपटीत अशी दिसते. तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा. फक्त फोडणीचंच साहित्य याला लागतं. तर जर रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओसह भेटू, तोपर्यंत बाय. फ्रीजच्या बाहेर अगदी 15 दिवस टिकते आणि फ्रीजमध्ये तर 1 महिना आरामात टिकते. त्यामुळे खूप छान अशी एकदाच भरपूर प्रमाणात करून ठेवून फ्रीजमध्ये ठेवलं तर नक्कीच तुम्ही ही चटणी एन्जॉय करू शकाल. तर रेसिपी नक्की ट्राय करा.